नमस्कार मंडळी. खरंच हा आजचा क्षण बघायला आपले निंबाळकर सर आपल्यात पाहिजे होते. आज बैलगाड्या प्रेमींना बब्या आणि सर्जा खटाव ओपन मैदानाचे मानकरी झाले म्हणून खूप आनंद झाला असेल, परंतु बैलगाडी प्रेमींच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं असेल, कारण खरंच आज कुठेतरी निंबाळकर सरांचा आशीर्वाद आपल्या सर्जा मागे आहे. आणि खरंच आज सर्जा आपल्या मालकासाठी जीव तोडून पळाला. खटाव मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला. त्याच्यासोबत होता तो बुलढाणा एक्सप्रेस बब्या सुद्धा कुठेतरी गुलालापासून वंचित होता, पण त्याने सुद्धा आज दाखवून दिलं की बैलगाडी क्षेत्रामध्ये त्याचं वर्चस्व कायम राहील. दोन्ही सुद्धा नंदी जबरदस्त पळाले, कारण मित्रांनो फायनलला सर्व टॉपचे नंदी होते. सर्जाचा भाऊ मथुर सुद्धा होता, राजा सुद्धा होता, त्याच्यानंतर हारण्या होता, पिस्टन होता, असे भरपूर असे टॉपचे नंदी फायनलमध्ये होते. संभाजीनगरचा लखन होता, संभाजीनगरचा अर्जुन होता. त्या गाड्यांमध्ये आज खरंच सर्जा जबरदस्त पळाला. निंबाळकर सरांची जेव्हा दशक्रिया विधी होती तेव्हा अंकितताई सर्जाला घास भरवताना बोलले होते की सर्जा यापुढे आपल्या मालकाचं नाव कर, आणि आज सर्जाने खरंच ते करून दाखवलं. आणि मित्रांनो, एक सत्य आहे की पब्लिकला थोडा सर्जा घाबरतो, परंतु जर सर्जाची गाडी मधून लागली तर सर्जासारखं स्पीड कोणत्याच नंदीला नाही, हे सुद्धा एक सत्य आहे. कारण खूप लोकांच्या सर्जा प्रेमींच्या, बैलगाडी प्रेमींच्या खूप कमेंट असतात की सर्जा वेगाचा शेवट आहे, आणि खरंच आहे, त्यांनी आज करून दाखवलं. जेवढे बाकीचे फायनलला नंदी होते ते सुद्धा जबरदस्त पळाले, त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि मित्रांनो, आज सर जिथे कुठे असतील सरांना सुद्धा आनंद वाटला असेल, आणि कुठेतरी सरांचाच आशीर्वाद सर्जा मागे आहे, त्याच्यामुळे सर्जा गुलाल करतोय आणि यापुढे सुद्धा गुलाल करेल. सरांचा आशीर्वाद त्याच्या मागे कायम राहील. निंबाळकर सरांनी बैलगाडी क्षेत्रात काय कमवलं आहे, तर हे कमवलं आहे. जेव्हा सर्जा आणि बब्याने फायनल मारली तेव्हा विठ्ठल नाना आणि सर्जा आणि बब्याच्या गाडीपाशी अल्लोट अशी गर्दी झाली, आणि बैलगाडी प्रेमींनी खूप असा आनंद व्यक्त केला. हेच सरांनी आपल्या या बैलगाडी क्षेत्रात कमवलं आहे. पण सर खरंच कुठेतरी तुमची कमी जाणवते. तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि यापुढे सर्जासुद्धा गुलालात राहिला पाहिजे आणि बाब्यासुद्धा गुलालात राहिला पाहिजे. दोन्ही नंदींना खूप खूप शुभेच्छा, आणि विठ्ठल नानांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. त्यांनी सुद्धा जबरदस्त अशी गाडी चालवली. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय गाईज.